नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे। आजपर्यंत प्रशासनासोबतच्या 5 बैठका निष्फळ ठरल्या। सोमवारी पुन्हा बैठक होणार असून ठोस निर्णय न झाल्यास जेल भरो आंदोलन केलं जाईल असा इशारा जेपी गावित यांनी दिला आहे। साताऱ्यात हेल्मेट सक्ती असून अनेक जण नियमांचं पालन करत नसल्याचं उघड झालंय, म्हणून पुन्हा एकदा साताऱ्यात हेल्मेट सक्तीचे आदेश काढण्यात आले। दुचाकी आणि 4 चाकी वाहन चालकांनी हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पुन्हा हेल्मेट सक्तीचं परिपत्रक जारी केलं आहे। यवतमाळच्या रेशन दुकानावर धान्यासोबत आता साड्याही मिळणार आहेत। राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने हा निर्णय घेतला। जिल्हा पुरवठा विभागाकडे 1,33,000 साड्या प्राप्त झाल्यात। अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी रेशन दुकानावर एक मोफत साडी मिळणार आहे। महाडच्या तळी येथील दरडग्रस्त अजूनही घरांच्या प्रतीक्षेतच आहेत। 2 महिन्यांपूर्वी शासन आपल्या दारी कार्यक्रमात दरडग्रस्तांना घरांचा ताबा दिला, मात्र चावी देऊनही घरात राहण्याची सोय झालेली नाहीये। पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधांचा अभाव आणि निकृष्ट बांधकामामुळे दरडग्रस्त कुटुंबांना आजही कंटेनर शेडमध्येच राहावं लागतंय। पुण्यातल्या मांजरीमध्ये उंदरे वस्तीत 1 महिन्यापासून नागरिकांना बिबट्याचं दर्शन होत आहे। बिबट्यामुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वनाधिकाऱ्यांना तक्रार करूनही बिबट्याला जेरबंद करण्यात येत नसल्यानं जन आंदोलन करण्याचा इशारा आज पुणे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांनी दिला आहे। नाशिकच्या उपनगराच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे। जय भवानी रोडवरील लोणकर मळा इथं बिबट्या फिरत असतानाची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झाली आहेत। त्यामुळे या भागातील स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसानं रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। मनमाडमध्ये गजानन महाराजांच्या 146वा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या थाटात गजानन महाराजांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं भक्तांनी सहभाग नोंदवला होता।